चा सन्मान करून घ्या. सुशांत गुणलेखक सुशांत ज्याने आजच्या दिवसभरामध्ये गुणलेखक केलं त्या सुशांतचा सुद्धा यथोचित मान सन्मान होत आहे. सुशांत ज्याने आजच्या दिवसभरामध्ये गुणलेखकाचं काम केलं. लाईव्ह टीम या आणि साऊंड सिस्टमचे काका दोघांनी या. लाईव्ह टीम या, एक प्रतिनिधी. लाईव्ह टीम आणि साऊंड सिस्टमचे काका या, एक मिनिट. लाईव्ह टीम पंच झाले, तुमचं झाला, दोन्ही पंच या. संदीप कदम सर, आपण व्यासपीठात स्थानपन्न व्हायचंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष सुशील पाटील सर, आपण कुठे असाल आपण या. मंडपवाले आमचे दिलखुश काका यांचा यथोचित मान सन्मान. सुनील उतेकर, विनोद धनावडे बाळा सरांचे संपर्क साधने सुनील उतेकर. पंचांचा झाला या. मंडप डेकोरेटर काका आपण यायचं आहे. मंडप डेकोरेटर काका या. नंतर द्या ना, नंतर बघू आपण. हॅलो, चला लाईव्ह टीम आपला एक प्रतिनिधी पाठवा. लाईव्ह टीम सुशील पाटील सर, सुशील पाटील सर या. सुशील पाटील या. आपला यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने होत आहे. यानंतर आजच्या दिवसभरामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात आमचे साथी समालोचक बाला पवार सर यांचाही यथोचित मान सन्मान होत आहे. बाला पवार सर या. बाला पवार सर यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने होत आहे. उभा आहे तिथे यार. उतेकर साहेब, हॅलो, निलेश धनावडे, विनोद धनावडे, आपण माझ्याशी संपर्क साधा. विनोद आणि निलेश दोन्ही धनावडे या इकडे. दोन मिनिटं सध्या सर आले ना, 2 मिनिटं. हॅलो, हॅलो. पुंडलिक दादा मोरे यांच्याकडून चंद्रगड वारी ढवळे या संघाला 1001 रुपये भेटलेले आहेत. कारण तुम्ही फायनल मारले आणि तुमच्या गावातील पुंडलिक आहिरे सॉरी मोरे पुंडलिक मोरे सर यांच्याकडून तुम्हाला 1000चं कॅश प्राइज. यानंतर खरोखरच ही स्पर्धा आपण पाहतो ढवळे विभाग क्रिकेट संघटने अंतर्गत आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ गोगले आयोजित शिवशक्ती चषक 2025 यशस्वीरित्या संपन्न झाली. परंतु आयरे साहेब, मी कितीही मोठा झालो
तरी मी खालीच असणार अशी व्यक्ती आपल्या पोलादपूर तालुक्यातील साखरगावचे म्हणजे आपल्या शेजारच्याच गावातील आणि पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे आणि क्रिकेट काय असतं हे पोलादपूरकरांना कोणी दाखवलं असेल तर संदीप सर यांनी आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष ही जबाबदारी सुद्धा मोठी त्यांच्या खांद्यावर असताना आज ढवळी विभागामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आले. फक्त क्रिकेट नाही मित्रांनो खेळले तर पंचांचं काम सुद्धा केलं. इथे आमच्याकडे सुद्धा संवाद सादर होते आणि चौकोर नजर होती. मी मोठा झालो म्हणून मी खाली वाकणार ना हे नाहीये. मी कितीही मोठा झालो तरी मी खाली ग्राउंड लेवललाच काम करणार. अशा व्यक्ती आपले संदीप दादा कदम सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण मला वाटतं 7-8 मॅच सरांनी पंच म्हणून काम सुद्धा केलं. अशा व्यक्तिमत्वाचा संपूर्ण गोवेकरांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान होत आहे. मी संदीप दादांना विनंती करतो की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. एक विशेष सन्मान होतोय आपल्या ढवळी विभागातील साखरगावचे सुपुत्र आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची क्रिकेटच्या माध्यमातून ख्याती आहे असे संदीप कदम सर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष. आपण सर्वांनीच पाहिलं व्यक्ती कितीही मोठे होऊ द्या पण मला गर्व नाही मी मोठा झालेलाचा. मला कुठला अभिमान नाहीये. मी माझ्या गावासाठी मी माझ्या विभागासाठी नक्कीच चांगले क्रिकेट खेळेन. अशा व्यक्तिमत्वाचा होतो विशेष सन्मान. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी देऊन दादांचा होत आहे यथोचित मान सन्मान. धन्यवाद. यानंतर हॅलो लास्टला गोवे ग्रामस्थांच्या वतीने गणेश आयरे 2 शब्द मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो या स्पर्धेला आपण मार्गदर्शन करायचं. हॅलो गणेश केसरकर साहेब धन्यवाद. आपण जे काम आपण करत आहात ते खूप स्मरणीय आहे. मी आमचे गोवेल्याचे आम्ही या 3 वर्षामध्ये जी घोडदौड केली आहे ती खूप उल्लेखनीय आणि सर्वात जी आम्ही मोठी संपत्ती कमवली आहे ते आमचे गावचे तुकाराम आयरे यांच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणणे तरुणांना घडवणे. मी एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुकाराम आयरे आणि या तरुणांनी जे हे 3रं वर्ष सफल करायचे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता. मित्रांनो आज भाषण करणे हा काही नाही कारण तुमची सर्वांची उत्सुकता एका वेगळ्या प्रोग्रामसाठी लागलेली आहे. तर मी आमच्या गोव्यातील तसेच आमचे दरवर्षी संदीप आयरे यांचे पण मी आभार मानतो. मी तुम्हा सर्वांना जे या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांना आमच्या गावातर्फे शुभेच्छा देतो. विजेते संघांचे अभिनंदन करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघाचे खजिनदार सुनीलजी उतेकर 2 शब्द मार्गदर्शन करतील. ढवळी विभाग क्रिकेट संघ अंतर्गत शिवशक्ती क्रीडामंडळ गोवेले गेली 3 वर्ष हे लोक स्पर्धा आयोजित करत आहेत. पण खरं तर ह्या मंडळाला आमच्या विभागातर्फे त्यांना अभिनंदन करतो. खरोखरच आज पाहून मला वाटतं ज्यावेळी आपण आज विभाग चालू केला त्याच्या मागचा उद्दिष्ट होता आमच्या अध्यक्षासारखे बोलायचे की आमच्या तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये ढवळी विभाग हा थोडंसं कमजोर मानला गेला होता आणि खरोखरच खेळ थोडेसे सगळे कगडात खेळ होते. परंतु आज बघून मला खूप आनंद वाटतो की आज आपली खरोखर खूप चांगली मुलं खेळ पुढे आलेली आहेत आणि असंच त्यांना चान्स देऊया. त्यासाठी आपण जास्तीत जास्त स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जवळजवळ आपण यावर्षी पण खूप स्पर्धा केल्या आणि पुढे याच्या स्पर्धा करत जाऊ. परंतु सर्व खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही सगळं जे आयोजन करतील त्या लोकांना साथ द्या. बरोबर 2 शब्द पूर्ण होते. जय महाराज. यानंतर ढवळी विभाग क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय तुकारामदादा आयरे 2 शब्द बोलतील. आयरे साहेब या. अहो या 2 मिनिटं बोला फक्त. ठीक आहे. ते काम करतात बोलतात. कमी गेल्या वर्षी बोलले होते पण संदीप कदम सर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघाचे अध्यक्ष यांचा यथोचित मार्गदर्शन होईल आपल्याला.
शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेला आयोजित आज रबर बॉल पावसाळी स्पर्धा खूप छान पद्धतीने झाली आणि मित्रांनो मी हेच सांगेन की तुम्ही जे आज क्रिकेट खेळले म्हणजे एकही सामना आम्ही असा विचार करत होतो की 2 ओव्हरमध्ये संपेल किंवा लवकर संपेल ज्याच्याने मॅच लवकर होतील, पण खरंच आपल्या विभागातले खेळाडू एवढे छान खेळायला लागलेत की प्रत्येक सामना हा चांगला झाला आणि लास्ट बॉल पर्यंत असं वाटत होतं कोण जिंकेल कोण नाही. तुम्ही कुठल्या असोसिएशन खेळा, 10 तालुक्यात 2 असोसिएशन, पण माझी सर्वांना तीच विनंती आहे की तुम्ही तिथं पण क्रिकेट खेळा. कारण काय होतं मी नेहमी पाहतो की आपल्या विभागातलं जसं खजिनदार साहेबांनी सांगितलं की PTPL झाला किंवा SPL झाला तिथं तुमचे आपले खेळाडू खूप कमी खेळताना दिसतात. त्याचं कारण आहे की तुम्ही फक्त विभाग पुरतं मर्यादित राहता. विभागात खेळलंच पाहिजे गावासाठी, पण ज्या तुम्ही असोसिएशनला खेळताय ना, माझी सर्वांना विनंती आहे की त्या असोसिएशन मध्ये पण क्रिकेट खेळा आणि तुम्ही जो खेळ करताय तो खरंच मोठा करा आणि तुम्ही खरंच जसे खेळाल जसे जसे लेवलला तुम्ही खेळाल तुमचं अजून प्रोत्साहन वाढेल आणि नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या विभागातून आपल्या गावांमधून खूप चांगले खेळाडू खेळतील. आणि आयरे साहेबांनी बोलवलं खेळायला ते आलोच गावातर्फे, पण त्यांनी आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. असेच खेळत राहा आणि क्रिकेट पुढे नेत राहा. धन्यवाद. तर आपल्या तालुक्याचे चंदू शेट्टे गणेशजी केसरकर यांचा सन्मान राहिला होता, तर मी आयरे साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. गणेश केसरकरांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. कारण का माहिती आहे, आपला पूर्ण वेळ ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी घालवलेलं आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर त्यांचा फेसबुक मी बघितलं, खरोखर एखाद्या नगरसेवक एका आमदाराचे जसे लाईक असतात तसे त्यांनी लाईक बनवलेले आहेत. खूप खूप अभिमान वाटतो त्यांचा की एक मित्र म्हणून अनेक नातेवाईक म्हणून पण. हो, धन्यवाद आयरे साहेब आणि धन्यवाद शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे. आता आपण जातो मुख्य बक्षीस वितरणाने. खरोखर 3 वर्ष यशस्वी झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्यासाठी मी नामांकित आहेत अक्षय आयरे, भगवान आयरे आणि माऊली आयरे तिघांनी समोर यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत या स्पर्धेमध्ये श्री सिद्धिविनायक बोराळे संघाचे सखाराम मोरे. या सखाराम दादा मोरे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत. जोरदार टाळावून जाऊ द्या, ते उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी खरोखरच दादा चांगले क्षेत्ररक्षण केलं आणि मॅचचा आनंद घेतला. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत अक्षय आयरे, भगवान आयरे आणि माहुली आयरे. अक्षय आयरे, भगवान आयरे आणि माहुली आयरे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सखाराम मोरे यांना या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी. जोरदार टाळावून जाऊ द्या. अक्षय आयरे, भगवान आयरे आणि माऊली आयरे यांच्या शुभ हस्ते ही आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी देतोय. धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी तुषार जाधव, ज्ञानोबा आहिरे, विनायक चंद्र आयरे, तुकाराम अशोक आयरे या 4 मान्यवर या. कारण बरेचसे तरुण आहेत त्यामुळे सर्वांची नावं घेऊन त्यांना व्यासपीठावर आपण पहिलं बोलवतोय. तुषार जाधव, ज्ञानोबा आयरे, विनायक चंद्र आयरे, तुकाराम अशोक आहिरे या चौघांची नाव आहेत. तुषार जाधव, ज्ञानोबा आयरे, विनायक चंदू आयरे आणि तुकाराम अशोक आयरे या चौघांनी या. ज्यांची नावं घेतली असेल त्यांनी लवकर या, कारण या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन असेल उत्कृष्ट फलंदाज आले, चौघे आले. तुषार जाधव, ज्ञानोबा आयरे, विनायक चंदू आयरे आणि तुकाराम अशोक आयरे या चौघांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट फलंदाज म्हणजे उत्कृष्ट बॅट्समन ही देतोय. बेस्ट बॅट्समन आहे कोण असेल? नाही, तुमची माहिती चुकीची आहे. चंद्रगड वॉरियर्स संघाचा विनायक मोरे ठरतो बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये. विनू या नावाने आपण त्याला ओळखतो. विनायक मोरे या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ठरतात. टाळावून जाधव विनायक साठी. चंद्रगड वॉरियर्स हा संघाने फायनल मारून बेस्ट बॅट्समन हा ठरतो विनायक मोरे.
हा, यानंतर आपण थोडा बदल करू. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच सेकंड सेमीफायनलची संदीप सरांना द्यायची आहे. सेकंड सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच संदीप कदम सर यांना द्यायचे आहे. जे संदीप कदम द्या. आणि फायनलचा कोण आहे बाळा सर? सागर या. सागर आपण फायनलचे हे सेकंड सेमीफायनल आणि फायनलचा सागर या. ढवळे संघाचा सागर. 2 मॅन ऑफ द मॅच बाकी होत्या. फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच सागर ठरतो. नवनाथ बाबा आयरे आणि सचिन आयरे यांच्या शुभ असते. फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर जोरदार टाळून जाऊ द्या. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी अरविंद आयरे, ज्ञानोबा आयरे, सचिन जाधव, ओमकार जाधव या चौघांनी या. अरविंद आयरे, ज्ञानोबा आयरे, सचिन जाधव आणि ओमकार जाधव या चौघांनी या. पटपट या. अरविंद आयरे, ज्ञानोबा आयरे, सचिन जाधव, ओमकार जाधव आले चौघे. चला या लवकर. हा, बेस्ट बॉलर म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज नाही, सर्वच तुम्हाला नाही भेटणार. दुसरे पण आहेत ज्या या स्पर्धेमध्ये मेडलवर आतरली, चांगली गोलंदाजी केली. साल्विकोन 11 संघाचा अनिकेत ठरतोय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संदीप सर, 2 टीम होत्या, एकत्र आल्या आणि आज एकजुटीची ताकद साल्विकोन गावाने दाखवली आणि या स्पर्धेमध्ये ते बक्षीस पात्र फेरी सुद्धा गेलेत. उत्कृष्ट गोलंदाज ठरत आहेत ते अनिकेत साळवी. गावाची एकजूट काय असते आज आपल्याला साल्विकोन संघातून दिसली. खरंच संदीप सर, नेहमी हारणारे आज बक्षीस पात्र फेरीमध्ये गेले. अभिनंदन. आणि असंच तुमची एकजूट राहू द्या, कारण तुमचा आदर्श बाकी संघाने घेतला पाहिजे. पण निलेश जनावरे मात्र आज नक्कीच खुश आहेत. पण पाठी आहेत ना, पाठूनच सर्व सूत्र हरवले जातात. असं चतुर्थ क्रमांक देण्यासाठी अनिल आयरे, भाऊ नाना, विनायक आयरे आणि गणेश किशोर आयरे या चौघजण. अनिल आयरे, भाऊ नाना आयरे, विनायक आयरे आणि गणेश किशोर आयरे या चौघांनी किसन चतुर्थ क्रमांक देण्यासाठी. साल्विकोन संघ चतुर्थ क्रमांकाचं प्राइज देण्यासाठी यायचं. कर्णधार या निलेश धनावडे. आपण या. निलेश धनावडे आपल्याला नक्कीच आमंत्रित केलेला आहे. सुमितने आवाज सुद्धा दिला. या निलेश या. पहिले तुम्ही दोघांनी घ्या, नंतर संपूर्ण टीमला बोलवा. साल्विकोन 11 हा संघ या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक ठरला. आणि बघा, निलेश धनावडे यांच्या हातामध्ये ट्रॉफी सोपवत आहेत. अनिल आयरे, भाऊनाना आयरे, विनायक आयरे, गणेश किसन आयरे या मान्यवरांच्या शुभ असते. तृतीय क्रमांक ठरला या स्पर्धेमध्ये. साल्विकोन हा संघ, गावाची एकजूट, गावाचं प्रतीक या संघाने विभागामध्ये दाखवलं. अभिनंदन. तृतीय क्रमांक श्री सिद्धिविनायक बोरावडे हा संघ ठरलाय. विनोद धनावडे, नारायण अहिरे, राजेश धनावडे आणि राधे सावंत. विनोद धनावडे, नारायण अहिरे, राजेश. तृतीय क्रमांक बोरावडे श्री सिद्धिविनायक या समीर माधे आणि टीम या. तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये श्री सिद्धिविनायक बोरावडे हा संघ ठरलाय. तृतीय क्रमांक अनिल विनोद धनावडे, नारायण अहिरे, राजेश धनावडे आणि राधे सावंत यांच्या शुभ असते. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण देतोय. टाळून जातो टीमसाठी. अभिनंदन श्री सिद्धिविनायक बोरावडे, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून. त्यानंतर द्वितीय क्रमांक देण्यासाठी जनार्दन आहिरे, संदीप आहिरे आणि गणेश आहिरे
साखर टीम अक्षय मालुसरे, प्रणय चोरगे या संपूर्ण टीम या. साखर जय भवानी, अक्षय या संपूर्ण जय भवानी स्पोर्ट क्लब साखर या. द्वितीय क्रमांक, या द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी जय भवानी स्पोर्ट क्लब साखर हा संघ. अजय या, अजय या कर्णधार. अक्षय या भोरो, अक्षय मालुसरे भोरो. अक्षयचा सन्मान राहिला भोरो. अक्षय भोरो या. अक्षय ये वरती. अक्षय मालुसरे आपण या. अभिनंदन जय भवानी स्पोर्ट क्लब साखर, अभिनंदन. द्वितीय क्रमांक. यानंतर एक सन्मान आपल्याला करायचा आहे. अक्षय मालुसरे भोरू यांचा विशेष सन्मान होईल. या अक्षय यांचा शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेल यांच्या वतीने सन्मान करण्यात येईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या लवकर अक्षय. अक्षय मालुसरे यांचा विशेष सन्मान तुकाराम दादा आहिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. या आहिरे साहेब. अक्षय भोरू आज सकाळपासून आपल्या टीमच्या पाठीराखा कामकाज चांगलं त्यांच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान अध्यक्ष तुकाराम दादा आहिरे यांच्या शुभ हस्ते. यानंतर जोरदार टाळून जाऊ द्या अक्षयसाठी. खरंच गोवाले गाव म्हटलं की मला माहित नाही, पण तरुणांमध्ये एकच नाव पुढे होतं, ते तुकाराम आहिरे आणि विभागाचं अध्यक्षपद आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडाचे सहकार्य अध्यक्ष, शांत संयमी असं नेतृत्व करणारे सन्मानी आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके. आत्ताच आमच्या गणेश आहिरेंनी सांगितलं की तरुणांना एकजूट केलं, एक संघ केलं, अशा तुकाराम दादा आहिरे यांचा विशेष सन्मान होतो. संपूर्ण टीमच्या वतीने आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुकाराम दादा आहिरे या संपूर्ण ग्रामस्थ, तू गणेश दादा आहिरे, संदीप आहिरे, आमचे आहिरे साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होतोय. हॅलो, त्यांचा विशेष सन्मान आणि बोला पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या माणसाचा आपल्याच माणसाने केलेला सन्मान हा खूप मोठा असतो आणि आज विशेष सन्मान ग्रामस्थ आणि शिवशक्ती क्रीडाच्या वतीने होत आहे. त्यानंतर मालिकावीर प्राइज देण्यासाठी भाई आहिरे आपण यायचंय. भाई आहिरे आपण कुठे असाल? भाई आहिरे या. भाई आहिरे यांच्या शुभ हस्ते. मालिकावीर कोण असेल या स्पर्धेमध्ये? अंदाज नाव? पोलादपूर ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष, परंतु आज आपल्या विभागासाठी आपल्या गावासाठी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा आणि ज्यांनी गोलंदाजी करत सर्वाधिक कमी धावा हाताळल्या असे सर संदीप कदम ठरतायत या स्पर्धेमध्ये मालिकावीर. अभिनंदन सर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संदीप कदम सर यांचा मालिकावीर देऊन ट्रॉफी करणारे भाई आहिरे, तुकाराम आहिरे, सुनील उतेकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आणि सर तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आणि प्रथम क्रमांक तर आज चंद्रगड वॉरियर्स यांना ट्रॉफी नाही दिली तरी चालेल, कारण त्यांनी त्यांचा आनंद अगोदर साजरा केला. खरोखरच खूप एकी आहे, एकजूट आहे. आमचे कृष्णदादा असतील, सोपान दादा, आमचा महादेव असेल, सर्वच मंडळी, किशोर असेल, आज त्यांनी आनंद घेतला. आणि संपूर्ण शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवे, संपूर्ण व्यासपीठ यांच्या शुभ हस्ते आपण ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देतोय. तो संघ आहे चंद्रगड वॉरियर्स ढवळे. या आपण कर्णधार आणि संपूर्ण टीम यायचा आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पर्व तिसरे मध्ये ठरला. संपूर्ण व्यासपीठ तसेच ढवळे विभाग कमिटी या या सर्व या स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक आपलं नाव कोरलं तो संघ आहे चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघ. अभिनंदन, तुमचं खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं नाव, या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलेलं आहे तो संघ चंद्रगड वॉरियर ढवळे. अभिनंदन तुमचं. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चंद्रगड वॉरियर ढवळे. मोरया. सर्व टीम आणि संपूर्ण खेळाडूंचं आणि विशेष सहकार्य केलेल्यांचं सर्वांचा आभार. नजर चुकीने कुणाचा सन्मान, कुणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली. तिसरं पर्व. अभिनंदन तुमच्या सर्वांचं आणि ही स्पर्धा इथे थांबते. पुढच्या वर्षी भेटूया. पर्व